चला, सलामीची जोडी या ठिकाणी ग्राउंड मध्ये हजर झालेली आहे. हॅलो. हा चौकार आहे सर. चौकार आहे जे 4 धावा. आता जय महाराष्ट्र. आता जेवण बिवून झालंय ताईट. तेजस या चेंडूला जर षटकार मारला तर 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे शिवराज जाधव यांच्याकडून. वा 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 हवे चेंडू यावेळेस शिवराव जाधव साहेब कॅच बी सोडला आणि षटकार बी गेला नाही. आता इथं मैदानात झाले धावसंख्या जवळजवळ 6 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. तेजस अतुल खेळत आहेत आणि गोरे मात्र गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं मैदानामध्ये पहिलं षटक आणि यात जो जिंकल तो डायरेक्ट क्वार्टर फायनल भाळवणी संघाबरोबर भिडणार आहे. तांदुळवाडी वर्सेस सुंदर चेंडू यावेळेस लॉंग ऑफ मैदानाला गुदगुल्या करत निघालेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवतो तोपर्यंत इथं मैदानामध्ये एक धाव निघून जाते. एका धावेच्या साह्याने धावफलक जाते पुढं थोडंसं पुढं मैदानामध्ये 7 धावेकडे जाते. अतुल 0 धावेवरती खेळत आहेत. स्ट्राईक वरती गेला अतुल. तो हे जे मात्र मेन पंचांचं काम करत आहेत. स्क्वेअर लेग पंचाला मात्र रामलिंग आलेले आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण गोरे यांचा. अतुल या चेंडूला नक्कीच डाय मारलेल्या एसटी रक्षकानं कमाल दे धमाल मैदानामध्ये केलेले आहे. यावेळेस एक मोठी विकेट. पुष्पराज झुकेगा नाही साला. यावेळेस एक चांगली विकेट मैदानाच्या बाहेर पाठवलेली आहे. तांदुळवाडी वर्सेस पिलीव या दोन्ही संघामध्ये चाललेला सामना. सात धावा झाल्या स्कोर पटावरती. इथे एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडू येणं बाकी आहेत.
सन्माननीय अप्पू शेख यांचं इथं आगमन होत आहे. कमिटीच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. तर डॉक्टर साहेब आहेत सर, कुठल्या खात्यामध्ये ते विचारलं पाहिजे असं आहे का? धन्यवाद सर. म्हणजे पशु खात्यामध्ये आहेत. वाह, या चेंडूला कही पे निगाह है कही पे निशाणा. मॅच मध्ये रोमांचक स्थिती निर्माण होईल का हे सांगता येते, पण क्वार्टर फायनल मध्ये एक नंबर सामना होईल. कारण पिलीवा असेल किंवा तांदूळवाडी असेल, या दोन्ही संघातला एक संघ आहे. एक सामना हरल्यानंतर एक चान्स आहे. दोन सामने हरल्यानंतर संघाला आपल्या स्पर्धेला संघाला बाहेर जावं लागतं टाटा गुड बाय म्हणायला. पण आता जर बघितलं गेलं तर हा सुद्धा सामना तसाच आहे. क्वार्टर फायनल क्वालिफायचा आहे. एका संघाला टाटा गुड बाय म्हणावं लागेल. पुढचा चेंडू येतो मैदानामध्ये. गणेश यावेळेस लॉक पद्धतीचा चेंडू होता. चेंडू लेग स्टंपाकडे खेळलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये अडवलेला आहे. दरम्यान इथं एक धाव घेतली जाते. एका धावेच्या साह्याने धावफलक मैदानातून बाहेर आलेला आहे. एक षटक एक विकेट 8 धावा. प्रति षटकाला 8 धावेचं रन रेट जर बघितलं म्हणलं तर 48 ते 50 धावा येऊ शकतात. तर बघूया इथं वा, यावेळेस अपील पंचांच्या दिशेमध्ये अपील जाते. रामलिंग सर आहेत, पण पंच ह्या अपीलला नकार. तुमच्याकडे आहे, मैदान तुमच्या हातामध्ये आहे. जेवढ्या एका विनिंगला तुमच्याकडे दिलेलं असं बॅटरच्या हातामध्ये आणि गोलंदाजाच्या हातामध्ये. पाहतो आपण गणेश 4 चेंडूमध्ये 5 धावा. तेजस खेळतो 3 चेंडू 7 धावा. आणि मित्रांनो, बॉल येतो तोपर्यंत तुम्हाला राजाची गोष्ट सांगतो. एक राजा होता मित्रांनो, तो राजा इतका चतुर होता. बॉल आलाय जरा नंतरच पुन्हा सांगतो. यावेळेस नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू सरळ चाललेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दमदार 4 धावेचा इशारा. नवनाथ कदम तांदुळवाडी यांच्याकडून सलग 3 षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नवनाथ कदम यांच्याकडून सलग 3 षटकाराला 2000 रुपये. सन्माननीय श्रीरामजी अमृतुल्ले आणि सचिन लिंगे साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पांडुरंग आंधळे यांच्यासाठी. धन्यवाद सर. कॉमेंट्री खूप सुंदर केली, त्याबद्दल होत असते सर. जरा थोडीशी नाही कॉमेंट्रीसाठी, कॉमेंटेटरला माझं नावच पांडुरंग महाराज आंधळे, मॅन फ्रॉम पंढरपूर. चेंडू लेग संपाच्या बाहेर गेलेला आहे. या चेंडूवरती पंचांनी घोषित केलेला आहे व्हाईट बॉल. अवंतर धावेचा चेंडू मैदानात बाहेर आलेला आहे. 21 धावा स्कोर पटावरती सजलेल्या आहेत. आज जर बघितलं गेलं तर सचिनजी लिंगे साहेब असतील, श्रीराम अमृतुल्ले यांच्या संयुक्त मत. चहाचं दुकानाचं नाव आहे काय? बर 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 बर. हा, त्यांची शाखा आहे. माफ करा, जरा सविस्तर सांगतो मग यानंतर. श्रीराम अमृतुल्ले चहाची टेस्ट घेण्यासाठी एकदा येणार आहे बरं का तुमच्या कॅन्टीन वरती साहेब. श्रीराम लिंगे सर नक्कीच एसटी स्टँडच्या समोर आहे. सर्वांनी एकदा भेट द्या. 4 धावेचा इशारा मैदानातून आलेला आहे. चव चांगली आहे. आपण एकदा आल्यानंतर मी सर बाकीच्या गोष्टी, कारण प्रत्येक टुर्नामेंटला नंतर मग तुमच्या अमृतुल्लेचं नाव जाईल माझ्याकडून. श्रीराम अमृतुल्ले, मॅन फ्रॉम भाळवणी, बस स्टँडच्या जवळ. पण टेस्ट केल्याशिवाय अनुभव हीच खात्री. नाव तर माझ्यापर्यंत आलेलं आहे. एकदा भेट द्या अवश्य. 17 धावा गणेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत आतापर्यंत आणि संघाची धावसंख्या आलेली आहे 25. शेवटचा बॉल असेल मैदानामध्ये.
मेन पंचा पुढे माहिती तर गणेश आहे, या साईडने निघालेला तो म्हणजे उमेश आहे. खोल टप्प्याचा चेंडू बिगिट करायचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे गेला, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये अपील केली जाते. पंचांचा निकाल, षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 धावा आल्यात स्कोअर पटावरती. तब्बल प्रोजेक्ट स्कोअर बघितलं गेलं तर 75 धावा होतील असं वाटतंय. तोपर्यंत आता आपल्याला वेळ मिळालेला आहे. दोन्ही संघ, एकतर पिलीव संघ आणि तांदुळवाडी संघ 2 मिनिटं बातचीत करत आहेत. तोपर्यंत राजाची कहाणी सांगून घेऊया, कारण आमचे मित्र गेले 3 दिवस झाले राजाची कहाणी ऐकण्यासाठी थांबलेले आहेत. मित्रांनो, एक राजा होता. तो राजा इतका चतुर होता, त्या राजाकडे एक प्रधान होता आणि तो प्रधान काय करायचा मित्रांनो, तो प्रधान असा होता आणि त्या प्रधानाकडे, जरा नंतरच पुन्हा सांगतो, बॉलर आलाय मैदानात. शंभर टक्के आजच सांगणार, उद्या बी सांगणार आणि आज बी सांगणार. तर धावसंख्येत पाहायला गेलं तर 25 धावा आलेले आहेत. काय होतंय, मला वेळ मिळत नाही. मैदानात काय ना काय घडतंय सर मैदानामध्ये. एकदा मगाशी बॉल यूज पर्यंत कहाणी पूर्ण होईल म्हणलं, आता बघा बॉलर गोलंदाजी मार्किंग वरती आलेला आहे. आता आपण पाहतो की तेजस आलेला आहे स्ट्राईक वरती. प्रत्येक गोष्ट मैदानामध्ये अगदी सूझबूझ या दिशेने बघितली जाते. तेजससाठी पुढचा चेंडू गोरे यांचा, षटक क्रमांक 2 असेल, वैयक्तिक संघाचं 3रं षटक असेल. सर कमबॅक करा जरा, टीम मीटिंग करू नका, आपल्याकडे वेळ पुढं अजून सामना आहे. यात जो जिंकल तो डायरेक्ट क्वार्टर फायनल खेळेल आणि यात जो हरेल तो या स्पर्धेला टाटा गुड बाय म्हणेल. तर नक्कीच मित्रांनो, थोडा वेळ मिळाला होता, राजाची कहाणी पूर्ण झाली असती बरं का. पण मित्रांनो, एक राजा होता, जरा सांगतोच, आता बघूया. आता वेळच नाही, कारण बॉलर टाकायला लागलेला आहे बॉल, त्याच्यामुळे जरा थांबवतो. 25 धावा झाल्यात. पुढील चेंडू गोरे यांचा. सुंदर चेंडू, यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू मैदानाला गुदगुल्या करत लॉंग ऑफला चाललेला आहे. लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक आहे चेंडू फील्ड करतोय, काय सुरेख थ्रो केलेला आहे, जबरदस्त. बंदुकीच्या नळीमधनं काय गोळी येते, इतक्या वेगानं चेंडू आला होता गोलंदाजाकडे. धावफलक मात्र 26 वरती जाऊन पोहोचतोय. आता जाता जाता मला वाटतं अमृतुल्य, श्रीराम अमृतुल्य या चहाच्या कॅन्टीन वरती जातोच. वा, यावेळेस पायाचा वेध घेणारा चेंडू. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हणतो, गुडघ्याची वाटी सरकते जर जोरदार बॉल असला तर. आता बरंच काय. आणि श्रीराम अमृतुल्य यांचं जीवचं सेंटर पण आहे काय उन्हाळ्यामध्ये. वा वा, काय एखाद्यांचा आत्मा शांत केला म्हणजे डायरेक्ट परमात्माची भेट. खरंच आहे की आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकच आहे. परत थंड ज्यूस प्यायचा. वा, यावेळेस फुल टॉस, स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक आहे तिथं. क्षेत्ररक्षक बघा तिकडनं मित्रांनो, त्याची तब्येत बघा. हवा आली तर उडून जाईल, पण काम काय भारी आहे वाघाचं. त्या टायगरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त खेळाडू आहे. खेळाडूंच्या तब्येतीवर जाऊ नका बरं का, त्यांचा पराक्रम आहे ना, त्या पराक्रमावरती खरंच फिदा होणारे आम्ही सुद्धा आहेत. म्हणून एखादा कॅच, एखादी फिल्डिंग जर बनवली मैदानामध्ये. खोल टप्प्याचा चेंडू सरळ मैदानामधून कार्पेटला धरून चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आलेला आहे तो चेंडू, सरळ थ्रो केलेला आहे. तिन्हीच्या तिन्ही स्टंप मैदानामध्ये सांडलेले आहेत, पडलेले आहेत, विस्कटलेले आहेत. पंचांना काम लावलेलं आहे. हे जे एक तर कंटाळलेत, आज मॅच खेळून त्यानंतर स्टंप लावायचं त्यांना काम लावलेलं आहे. तर पंचांची भूमिका मात्र ही अशीच असते की 28 धावा झालेल्या आहेत. 3रं षटक मैदानामध्ये. मैदानातून आपण पाहतो 2 चेंडू अजून येणं बाकी आहेत गोरे सरांचे. तांदुळवाडी संघाला जिंकण्यासाठी किती धावेचं टार्गेट द्यावं लागेल, तर प्रोजेक्ट स्कोर काय सांगतोय तर 63-60 धावा होऊ शकतात की नाही होऊ शकत. पण 60-63 प्रोजेक्ट स्कोरचा आकडा दाखवतोय. 28 धावा झालेल्या आहेत. 3रं षटक, 2 चेंडू अजून बाकी आहेत. गोरे यांचे सामना करतो तो गणेश. वा, काय चेंडू आहे, काटाकीर. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. या पाशामध्ये जर फलंदाज अडकला तर डायरेक्ट तंबूकडची वाट धरतो, पण तसं नाहीये. गोलंदाज पुन्हा वापसी करतोय. या चेंडूवर ते हवी झालं फलंदाजावरती, वापस येतोय. आता शेवटचा बॉल असेल गोरे यांचा गणेश साठी.
वा यावेळेस बॅटची बाहेरची कडा पॉइंट कडे चेंडू निघालेला आहे. 2 खेळाडू आहेत तिथे. तोपर्यंत चेंडू उचलतात. नक्कीच षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या सांगतेनंतर 9.67 रन रेट, 1 विकेट, 29 धावा. 9.67 म्हणजे तब्बल पावले 10 म्हणजे 10 धावा प्रति षटकाला आल्या पाहिजेत असं चाललेलं निकालीचं समीकरण आहे. 5-5 षटकाचे सामने मला वाटतं भरपूर वेळ आपल्याकडे राहतोय. सकाळी जर 12 वाजता 12:30 वाजता सामने चालू जर झाले तर 12 वाजता जरी सामने चालू झाले तरी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सामने अतिशय उत्कृष्ट होतात. यात जो जिंकल तो डायरेक्ट भाळवणी संघाबरोबर क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे आणि आजच्या सत्रातला सगळ्यात पॉवरफुल सामना असणार आहे तो. पण इथं पॉवरफुल सामना चालू आहे तांदूळवाडी आणि पिलीव संघामध्ये. जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला करत आहेत. 29 धावा झालेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि प्रथमतः पाहिलं गेलं तर कॉमेंट्रीसाठी आम्हाला ज्यांनी बक्षीस दिलं सचिनजी लिंगे साहेब, श्रीराम अमृतुल्यचे सर्व ज्यांनी, नक्की सर. मित्रांनो 4 मित्र आपल्या कॅन्टीन वरती आल्यानंतर चर्चा होती. हीच तर आपली खरी प्रॉपर्टी आहे. नक्कीच अशी कुठली तरी व्यवसाय असा करा की 4 मित्र आपल्या जवळ आले पाहिजेत. आणि नक्की सर नाश्ता सेंटर असेल, ज्यूस सेंटर असेल, चहाची कॅन्टीन असेल, त्या माध्यमातून कदाचित कुठंतरी मला वाटतं आमच्या शब्दांची चाहूल त्यांच्या मनाला लागली आणि आमच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक पाठवलेलं आहे. सुंदर चेंडू लेग स्टंपाच्या खूपच बाहेर, वेगवान तेज तर्रार चेंडू गेलेला आहे. सटीक गोलंदाजी, पंचांचा निकाल यावेळेस आता वाईट पाहतोय आपण. अवंतर धावेचा चेंडू मैदानातून बाहेर आलेला आहे. एक एक्स्ट्रा धाव मैदानातून बाहेर येते. 30 धावा आलेल्या स्कोर पटावरती. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3ऱ्या षटकामधून 4थ्या षटकात प्रवेश केलेला आहे गोलंदाजाने. 30 धावा झाल्या. 30 असू द्या सर, होत असते. कॉमेंट्री काउंट करत असताना जंपा सर आहेत, वैयक्तिक त्यांचं स्वतःचं लक्ष आहे. एखाद्या वेळेस होतं सर, चुकत असतं. चुकीशिवाय माफी नाही. मुक माणूस चुकत नाही, बोलणारच चुकतं. मुक्याला काय बोलता येत नाही तर चुकणार काय ते ढेकळं. असू द्या. फुल टॉस चेंडू सरळ पाठी मागे. वाह, लोटांगण घातलंय मैदानामध्ये. अर हे देवा, चेंडू अडवला असतात तर लोटांगण घातलं नसतं, पण लोटांगण घातलं आणि मैदानाला मानवंदना दिली. चेंडू पाठीमागे बाहेर गेलेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा फोडून चौकारासाठी धावसंख्या 33 झालेली. चुकत असते, त्याला काय असते. चुकीचा माणूस हा चुकीचा पुतळा आहे. पण तुमचं लक्ष आमच्यावर आहे, बरोबर आहे. आम्हीच तुमचा पक्ष आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि मला वाटतं नितीन कुमार चव्हाणचे आमचे मित्र परिवार आलेला इकडे. या महाराज या. असं असतंय काय, लांब थांबून कसं चालायचं. नितीन चव्हाणचे मित्र आलेले आहेत मॅच बघण्यासाठी. यातलं काय कळतं का साहेब? नाही जरी कळलं तरी जमल तुम्हाला. इथं बघायला तर जमल ना, काय वाद नाही. चांगला चेंडू यावेळेस ऑन साईडला येतोय. चेंडू येतोय मैदानाला गुदगुल्या करत. उचललाय चेंडू, काय थ्रो केला जबरदस्त बॅटिंग लाईन कडे. अरा सावळ्या खटॅक सुपर. यावेळेस वातावरण टाईट, एकच फाईट. मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही मैदानात उतरता त्यावेळेस डोक्यावरती बर्फाची लादी घ्यायची आणि अंगामध्ये आग. ज्या टायमाला तुम्हाला षटकार चौकाराची आठवण होईल त्या टायमाला षटकार चौकार मैदानाच्या बाहेर गेलेले असतील. गणेशसाठी पुढचा चेंडू. 34 धावा. पुढील चेंडू खोलटप्प्याचा चेंडू. यारकर हेलिकॉप्टर. यावेळेस धावचीची संधी. पंचांचा निकाल बोट वरती. बॅक टू द पेवेलियन. मोठा खेळाडू वापस येतोय. धावसंख्या तिथेच आहे 34 वरती. गणेश नक्कीच 18 धावा खेळतोय. 18 धावेवरती वापस येतोय. आपल्या संघासाठी 18 धावा बनवल्या. जबरदस्त. 34 धावा संघाची धावसंख्या. विकेट सोडून दिली 2 विकेट. 3.3. अजून 3 चेंडू येणं बाकी आहेत.
दयानंद त्यांनी एक षटक मैदानामध्ये टाकलं, 6 धावा खर्च केल्या. दयानंद नक्की सर चांगलं षटक मैदानामध्ये टाकलेलं आहे, कारण आज आपल्याला बापूचं षटक पाहायला मिळालं. बापू जाधव यांचं युवा सम्राट भाळवणी संघाकडून काय जबरदस्त षटक लागलं होतं त्यांनी आपल्या संघासाठी. आज निश्चितच त्यांनी भरभरून काय जी मैदानामध्ये करायचं तेवढं केलेलं आहे. फलंदाजीमध्ये म्हणलं तर वैभव, त्यानंतर दादा इनामदार, रामलिंग खंदारे आणि नागेश मैदानात गेले होते का नाही मला नाव नक्की त्यांचं माझ्यापर्यंत आलतं, पण नागेशने फिल्डिंग मात्र चांगली केली. तो चेंडू थोडा खाली राहतोय, उडी मारलेली आहे गोलंदाजाने. चांगलं काम झाल्यानंतर एवढी जोरात उडी मारतात, तशा प्रकारे मला वाटतं काहीतरी घडतंय मैदानामध्ये. मित्रांनो, एक राजा होता, तो राजा इतका चतुर होता, इतका हुशार होता. त्यांच्याकडे एक प्रधान होता. प्रधान काय करायचा मित्रांनो, दररोजच्या दररोज तो प्रधान असा होता, जरा नंतरच पुन्हा सांगतो, बॉल टाकायला लागलेत. टप्प्याचा चेंडू, यावेळेस सटीक गोलंदाजीचं चित्र मैदानामध्ये येत आहे. प्रति पाहिलं गेलं तर या चेंडूवरती तेजसला काय करता आलं नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू, डॉट चेंडू मैदानामध्ये घोषित केलेला आहे पंचांनी. आणि या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 34 धावा स्कोअर पटावरती अजून हल्लेले नाहीयेत. फुल टॉस लाईनचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळताना लॉंग ऑनच्या दिशेमध्ये, आणि हा हातामध्ये झेल आलेला आहे. ओ हो हो हो, क्या बात आहे. गोलंदाजाने शेड्डू मारलेला आहे. मिशावरती ताव, मांडीवरती भाव. भावांनो, क्रिकेट आहे आणि असं असायला पाहिजे. चुरस ज्यावेळेस तुमच्या अंगात असेल ना, त्यावेळेस चुरस असली की मात्र मुरत दिसते. आणि दोन्ही संघाची मला वाटतं कुठंतरी मैत्री असावी. गुस्ताकी मैदानात चालू आहे सर. 34 धावावरती विकेट तिसरी पडलेली आहे. 7 चेंडू अजून शिल्लक आहेत. चला प्रदीप, चौतीस धावा, 4 षटक, 3 विकेट. आणि आता गोलंदाजीसाठी मैदानामध्ये जर कोण असेल तर नक्कीच पाहतोय, पण दयानंद असेल का? गोलंदाज कोण आहे सर? गोलंदाजाचं नाव सुचवा. किरण आहे का? तमाम जमलेले आमचे सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी 34 धावा मैदानामध्ये आलेले आहेत. सन्माननीय विजयदादा शिंदे यांच्या संयुक्त माध्यमातून 41,000 रुपयाचं पारितोषिक मैदानात आले. आता मात्र डेड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. हा डेड बॉल म्हणजे काहीच नाही मैदानातनं, डॉट म्हणजे निर्धाव, डेट म्हणजे काहीच नाही, असा हा डेड बॉल मैदानात बाहेर आलेला आहे. आजच्या या सामन्यासाठी आज भाळवणीचा संघ आहे म्हणून बऱ्याच मान्यवरांनी, सरपंच साहेबांनी सुद्धा इथे उपस्थिती नोंदवली होती. रणजित जाधव साहेबांनी, भाळवणी गावचे सुप्रसिद्ध असे सरपंच. नो बॉल असेल, फ्री हिट असेल, फ्री हिट आणि नो बॉल, उघडा डोळे बघा नीट, येते फ्री हिट. रणजित नानासो जाधव सरपंच भाळवणी यांच्या संयुक्त माध्यमातून 31,000 रुपये त्यांचे सहकारी मित्र परिवार किशोरजी खरटकर साहेब यांच्याकडून युवा नेते आहेत ते. फुलटॉस, बाहेरचा चेंडू खेळायचा प्रयत्न होता, याही चेंडूवरती मारत पंच निकाल देत आहेत. नो बॉल, पुन्हा एक नो बॉल मैदानातून येतोय बाहेर. कंटिन्यू असेल फ्री हिट. सर ऑन डिसिजन आपल्याकडे रिव्ह्यूचा ऑप्शन नाहीये. रिव्ह्यूचा ऑप्शन आपल्याकडे नाहीये सर. साईट अँगलला कॅमेरा नसल्यामुळे आपल्याला रिव्ह्यू ऑन डिसिजन मान्य करावं लागेल. चला चला सर, फ्री हिट कंटिन्यू असेल. आणि हे जे डॉक्टर साहेबांचा लय जीव आहे राव तुमच्यावरती. डॉक्टर साहेब काय ट्रीटमेंट घ्या थोडीशी, कारण तुमच्या गुडघ्या बिडघ्याला काय प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर साहेबांच्या वतीनं, कारण डॉक्टर साहेबांची फील्ड वेगळी आहे.
वा यावेळेस पॉवरफुल बल्कि सुपर पॉवरफुल चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. येतोय 32 गुल सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल आणि कुलकुल असा चौकार खटॅक. यावेळेस धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेली ती म्हणजे ज्ञानबा तुकाराम. जाऊया तिकडे जर थोडस 40 धावा झालेल्या आहेत. प्रदीपच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम स्ट्रोक मैदानात पाहायला गेला. पाण्याची बाटली द्या. सर्व मित्रपरिवार आज मात्र दिवसभरात काम बुडवून ज्यांना काय काम असेल ते सुद्धा इथं बसलेले आहेत. काम नसलेले सुद्धा बसलेले आहेत आणि दुकान बंद करून बसलेले आमचे सर्व मान्यवर आणि ज्यांना काही खरंच काम नाही त्यांनी नियोजन घेऊन इथं आलेले आहेत. नियोजन काय असं सांगतो तुम्हाला एका मिनिटामध्ये. हा चेंडू मात्र जातोय ऑफस्टिकच्या जवळून. एक पाण्याची बाटली, त्या पाण्याच्या बाटलीमध्ये अजून एक बाटली, त्याच्यामध्ये थोडा चकना. म्हणजे आता बाकीचा उल्लेख मी करत नाही पण कसं आहे माहिती आहे का, नियोजन झाडाखाली बसायचं निवांत. जिथनं मॅच दिसते तिथं चिंचाच्या झाडाखाली, जेवणाचा डबा, व्हाईट बॉल, एक धाव अवंतर आणि पुन्हा मैदानातून येणारा इशारा. म्हणजे चिंचच्या झाडाखाली पलीकडे जरा गार हवा आहे, तिकडचं झाड इकडे घेऊन या बरं का. चिंचच्या झाडाखाली नेलेला बघा. हे नियोजन कसं आहे ते. आणि असं सगळं नियोजन आणि त्यातमध्ये क्रिकेटच्या माध्यमातून म्हणलं तर ह्या स्पर्धेचं नियोजन कमिटी नियोजन करतच असते पण यांचं नियोजन वेगळंच असतं प्रेक्षकांच्या माध्यमातून. 41 धावा झाल्यात. प्रदीपच्या 4 धावा मैदानामध्ये त्याच्या बॅटवरती आहेत. किरण मैदानामध्ये 0 धावेवरती खेळत आहे. इथं मात्र तांदूळवाडी संघाला किती धावेचं टार्गेट देता येते पाहूया आपण पिलीव संघासमोर. क्लीन बोल्ड. यावेळेस चेंडू सरळ गेलेला आहे स्टंपामध्ये. त्रिफळाचित विध्वंसक चेंडू मैदानात टाकला आणि उद्ध्वस्त त्रिफळाचित केलेला आहे. यावेळेस मात्र पाहतोय गोलंदाज हावी होतोय फलंदाजावरती. आता नियोजन काय राहिले नुसतं मला वाटतं आता उद्या चेअर गर्लला आणायला पाहिजे असं वाटतंय बरं का. माझी पण इच्छा आहे कारण चेअर गर्लला आणल्यानंतर जरा मला वाटतं पितांबर साहेब तुम्ही की निर्णय घ्यावं. संध्याकाळी रात्रीत मंत्री व्हावं आणि रात्रीचा जो विचार असेल तुमचा. तर 41,000 रुपयाला चेअर गर्ल आणल्यानंतर काय माझा ना 1 लाखाला आणूया आपण चेअर गर्ल काय का असं ना. आणि सिक्युरिटीसाठी तुम्हाला ठेवूया जवळ. अजिबात गावातलं कोणी बारकं पोरग सुद्धा आलं नाही पाहिजे तिच्या स्टेज पशी. आणि नाही जाकीर इन्व्हॉल्व असेल याच्यामध्ये कमिटीमध्ये. जाकीरला तर अजिबात स्टेजवर थांबून द्यायचं नाही. चला जाऊया मैदानात. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू येतोय किरणचा. आपटलेला चेंडू आडवा पट्टा भिरकवायचा प्रयत्न होता. बॅटच्या बॉलचा संपर्क नाही. थोडीशी अपील केली पण पंचांनी मान्य केलेली आहे. इथं मात्र व्हाईट बॉल येतोय आणि धावसंख्येमध्ये पुन्हा 1 ने वाढ होते. जवळजवळ मला वाटतं या व्हाईटच्या साह्याने 43 धावा होतील का 42. 42 धावा झालेत माफ करा 42. पुन्हा जागेवर येतो मी बरं का पुढं पाठीमागे गेलो तरी. दरम्यान हा चेंडू हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर बोट वरती. जोर का झटका धीरे से. ना मैं किसी के फड्डे में यहाँ पर टांग लड़ाने के लिए नहीं आया. पुष्पराज राज करने के लिए आया. पुष्पराज झुकेगा नाही साला. खटॅक. 42 धावती पुन्हा मोठी विकेट मैदानामध्ये जाते ती म्हणजे तांदूळवाडी संघाची. पिलीव संघाने सर आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स केलेला आहे बरं का. गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट. आमचे मित्र रिहान तांबोळे यांचं इथं आगमन होतं. रिहान तांबोळे साहेब आपण व्यासपीठामध्ये यायचं मनापासून स्वागत केलं जातं कमिटीच्या वतीने. रिहान पान शॉपचे मालक. आणि आता पानपट्टीवाल्याचा जिकर केलाय म्हणलं त्यांचं नाव घेतलं पाहिजे. पानपट्टीवालं लय हुशार असतं. सांगून चुना लावतं का तर एखादा माणूस पान मागायला लागला मित्र जर पान मागत असला तर साहेब तुम्हाला चुना किती लावू. मग हे त्यांच्या मनानं चुना लावलेला असतो आणि ह्यांनी खायचं. म्हणजे सांगून चुना लावणारा माणूस म्हणजे पानपट्टीवाला. तर सरकार मान्य लेबल आहे त्यांना साहेब. किती चुना लावू मग ते किती लावतील तेवढा चुना. जास्त लागलं तरी भाजलं तरी आम्ही भाजलो. जाऊया मैदानात. 43 धावा झालेल्या आहेत. चला जाऊया मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा किरण समोर आहे तो म्हणजे तोही किरणच आहे. यावेळेस पंचांचा निकाल फ्री हिट नो बॉल आहे काय सर. हा ओके. उघडा डोळे बघा नीट आली फ्री हिट. चंदू के चाची ने चांदनी चौक में चांदी के चम्मच से चटनी चटाई खटैक.
झोपू नका कुणी. 44 धावा झालेले आहेत. वा, यावेळेस पंच केला. चेंडू ऑन साइड कडे, मिड विकेट लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. चेंडू बाहेर गेलाय. फरार सीमारेषा फोडतोय. आलाय दमदार चौकार. पंचांचा निकाल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 48 आणि जिंकण्यासाठी 49 ची आवश्यकता असेल. लगेच मैदानात यायचा पिलीव संघाचे खेळाडू. तर सचिन लिंगे साहेब इकडं हळूच बघायला. आम्ही टॉयलीच्या खाली बसलो लिंगे साहेब. आणि नक्कीच आता चहावाल्याचं कसं आहे, किती गरम गरम चहा असेल तर जरा मजा येते, पण पानपट्टीवाल्याचं लय अवघड आहे साहेब. पानपट्टीवालं लय हुशार असते, सांगून चुना लावते. जाऊया, 49 धावा पाहिजे जिंकण्यासाठी आणि ग्रामीण भागामध्ये जरा हसण्यासाठी काय तर पाहिजे. त्यामुळे मी बोलतोय बरं का, नाही तर क्रिकेटमध्ये हे सगळं चालत नाही. आता जिंकण्यासाठी 49 धावेची आवश्यकता. करूया मरुची स्थिती मैदानामध्ये निर्माण झालेली आहे. तमाम प्रेक्षक सकाळपासून उपस्थित या मैदानावरती. लाईव्ह मध्ये तर जवळजवळ मला वाटतं आजचा 10 ते 11,000 प्रेक्षकांचा आकडा जो आहे, 11,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा आजपर्यंत अनुभवलेली आहे. त्या 11,000 प्रेक्षकांना माझ्याकडून व सर्व युवा सम्राट चषकाच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांच्या केल्या जात आहेत. आणि नक्कीच पंच मैदानामध्ये हे जे गेले होते त्यांचा गुडघा मात्र दुखायला लागलेला आहे. आणि नक्कीच त्यांनी, मला असं वाटतं की डॉक्टर साहेब काय सांगाल की या दोन्ही संघामध्ये कुठला सामना जिंकेल? तर महत्वाचा विषय असा आहे मित्रांनो, लाईन मध्ये संघ मैदानात येतोय. शिस्त, संस्कार आणि मित्रांनो नक्कीच कुठल्याही गोष्टीला तुम्ही जर पहिल्यापासून डीजे कृष्णा मकलेसर बाजार, डीजे कृष्णा मकलेसर बाजार. Requesting backup. Come up for it. कृपया सामनात लवकर चालू करून घ्यायचं आहे. मेनपंच बालाजी खंदारे. धन्यवाद महाराज. महाराजांची कॉमेंट्री म्हणजे कान मंत्रमुग्ध करणारे. असं अनेक ठिकाणांना महाराजांचा आवाज ऐकावा असा वाटतो. खेळाडूवरती पैशांचा वर्षा होत आहे, तसंच खास महाराजांवरतीही सुद्धा होत आहे. महाराजांना रोख 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे.
असलम दादा यांनी तीस चेंडू मध्ये 49 धावांचं आव्हान आहे असं पिलू संघासमोर. फलंदाजी लावून घ्यायची आहे सोमा लवकर. तीस चेंडू मध्ये 49 धावाचं असं थोडस मोठं आव्हान आहे पिलू संघासाठी. अतिशय सुंदर प्रकारे आजचा हा चौथा दिवस 2026 अतिशय सुंदर असं हे 4 दिवस गेलेले आहेत. शनिवार, रविवार, सोमवार आणि आजचा हा दिवस मंगळवार. आजचा शेवटचा हाफ असेल. यानंतर उद्या सकाळी ठीक 10 वाजता सेमीफायनल 2 सेमीफायनल खेळून येतील. त्यानंतर 4:30-5च्या दरम्यान फायनलची मॅच होईल. बघायचं आहे कोण जाते फायनलला. बॉलरचं नाव आबा गणेश. उमेश टू गणेश. पहिला चेंडू सुंदर पद्धतीने मारल्याच्या कव्हरच्या दिशेने आणि या ठिकाणी थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण जहल सोडलेला आहे. अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण करतो तेजस. मात्र या ठिकाणी अतिशय हलक्या पद्धतीत जहल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण एक साधा जहल सोडून बॅट्समनला जीवदान दिलेलं आहे उमेश यांना. एलबी स्ट्राईकला खेळत होतो. एलबी गणितचा सामना करतो. एलबी मारत होता चेंडू. मात्र सुंदर असा चेंडू या ठिकाणी निर्धाव पद्धतीचा बॅट्समनला काही थोडासा चकवा देऊन जातोय एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी भावी सरपंच हनुमंत गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी मारलेला स्कूप शॉट या पायाचा चेंडू हवेत आणि या ठिकाणी जेल बाद होतोय हा एलबी पंचांचं बोट वरती. आणि पिलू संघाला बसलेला पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये. सुंदराची गोलंदाजी करतो गणेश. मदन सबळ यांना विनंती आहे की आपण डगआउट मध्ये यायचं. यानंतर सामना होणारा युवा सम्राट वर्सेस ह्या दोन्ही संघातला जो विजेता संघ येईल तो बॅट्समन सुहास गणिताचा सामना करतोय. सुहास सुंदर असा चेंडू. मात्र थोडस गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी 4 धावा बायच्या स्वरूपात मिळालेल्या हा 4 धावा आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चे संचालक माननीय माजी सरपंच सुनीलजी पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 501 रुपये रोख रक्कम. सुंदर असा चेंडू बॅटची कट घेऊन लाईट एसटी रक्षकाच्या हातात जातोय. निर्धावाचा चेंडू आणि मला वाटतं
सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला तांदुळवाडी संघाकडून. गणेशाची युवा सम्राट चषक 2026 प्रथम पारितोषिक 41,000 रुपये आणि निर्धाव असा परत सुरेख अशी गोलंदाजी. त्या ठिकाणी षटकाची समाप्ती. एका षटका कॅरेस 1 बाद 6. प्रथम पारितोषिक आहे 41,000 रुपये रोख रक्कम. माननीय विजयदादा शिंदे पंचायत समिती सदस्य पंढरपूर. द्वितीय पारितोषिक आहे 31,000 रुपये रोख रक्कम. सरपंच रणजित जाधव आणि युवा नेते किशोर खरडकर यांच्याकडून. तृतीय पारितोषिक आहे 21,000 रुपये सचिन कुमार भोसले RPI कार्याध्यक्ष पंढरपूर आणि सुनील पाटील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक माजी सरपंच. चतुर्थ पारितोषिक आहे म्हणजे 11,000 रुपये रोख रक्कम निहाल शेख शेतकरी उद्योग समूहाचे ते चेअरमन आहेत. आणि मारलेला चेंडू पाहायचं काय होतं आणि हा सुरेख असा मारलेला फटका 6 धावांसाठी. जर सलग या ठिकाणी 3 षटकार मारले तर सुनील आणि मारायचं होता मात्र थोडस बीट होतं. डायरेक्ट शत्रकशाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि राजे येतो. थोडेसे उतावळे झाले होते. बॅट्समनला बोलावं असे म्हणत होते मात्र षटकार एकच मारला होता. 2 षटकारांची अजून आवश्यकता होती. परत एकदा मारायचा होता चेंडू मात्र निर्धावाचा होता. ते सुरेख अशी गोलंदाजी. बॅट्समनला काय चेंडू थोडासा समजत नाही. चेंडू हा खाली राहतोय थोडासा. सुरेख अशी गोलंदाजी. अतुल यांची सुरेख गोलंदाजी. सुरेख अशी गोलंदाजी अतुल यांची. परत एकदा मारलेला उंचावून असा हा षटकार. बापू जाधव कुलदीप जाधव युवा सम्राटच्या अख्ख्या टीमने इथे उपस्थिती दाखवायची. यानंतरचा होणारा सामना युवा सम्राट बहाळवणी वर्षात जो ह्यातला संघ विजय होतोय त्यांच्यासोबत क्वार्टर फायनल. जो आज संघ जिंकल याच्या नंतरचा तो डायरेक्ट उद्या सेमीफायनल साठी धडक मारत आहे. रोख बक्षिसासाठी पात्र ठरत आहे. अतुल टू उमेश. सुरेख असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा मात्र तिथंच खेळून काढलेला चेंडू. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण समयाचं मात्र सुरेखाचा थ्रो. सुरेख असा वाल्याला लेग साईडच्या दिशेने उत्तुंग असा षटकार. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते पिलू संघाकडून. आणि हा षटकाची समाप्ती. 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या आहे ते 2 बाद 25. 18 चेंडू मध्ये फक्त 24 धावाचं आव्हान आहे असं वाटतं. 18 चेंडू मध्ये 24 धावाचं आव्हान. थोडं महागडं षटक मानायला गेलं या ठिकाणी अतुलचं. सुरेख अशी फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज अतिशय सुंदर असं पाहायला मिळालेले 2 ते 3 षटकार. याच्या नंतर होणारा सामना युवा सम्राट बहाळवणी वर्सेस जो ह्यातला संघ विजय ठरेल त्याच्यासोबत
आणि या ठिकाणी बघायचं आहे लेग स्टिकच्या खूपच बाहेर पंचांचा वायरचा इशारा. मेन पंच बालाजी खंदारे, लेग पंच डॉक्टर साहिल शेख. अतिशय दोन्ही पंच अनुभवी आहेत. जवळजवळ 400 ते 500 मॅचेसचा अनुभव आहे दोन्ही पंचांना. परत एकदा तो चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर पंचांचा वायरचा इशारा. 18 चेंडू 22 धावा. 18 चेंडू 22 धावा. अतिशय नावाजलेला गोलंदाज आहे शोमा. आता मात्र सुरेख असा फटका या ठिकाणी. सरळ 6 धावांसाठी उत्तम असा षटकार. संघासाठी संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन तो संघाला पुढे नेण्याचं काम करतोय. अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. सलग 3 षटकार जर मारलं तर माजी सरपंच संचालक सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकार साखर कारखान्याचे सुनील पाटील साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकारासाठी रोख. अजून 2 षटकार जर उमेशने मारलं तर 501 रुपये रोख घेऊन जायचंय. युवा बागायतदार कौस्तुभ लिंगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. परत एकदा मारलेला चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अतिशय सुरेख अशी फलंदाजी उमेशाच्या बॅटमधून निघणारा. बोल्ड आउट जर केला तर शिवराज भाई जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे फक्त ह्या मॅचसाठी. आत्ताच 3रा षटकार जर मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक जात आहे उमेशला. हेलिकॉप्टर उडवणार आहे या ठिकाणी. 6 धावांसाठी अतिशय सुरेख अशी फलंदाजी. 500 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. आणि परत एकदा मारलं चेंडू मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण होतं मात्र गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे. उमेशनं 500 रुपये घेऊन जायचं. उमेश भावी सरपंच हनुमंतराजे गायकवाड आपण आज जाऊन जरी 500 रुपये दिलं तर आपलं बरं होय. अतिशय सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी 500 रुपये देताना हनुमंतराजे गायकवाड सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनीलजी पाटील यांच्या वतीने. आणि अतिशय सुरेख असे षटकार मारलेले आहेत. हनुमंतराजे गायकवाडांनी 500 रुपये बक्षीस दिलेलं आहे. अतिशय सुरेख असं फलंदाजी केली उमेशनं. आणि या ठिकाणी बक्षीस पुकारलेले रोख मिळतच. आणि मात्र सुंदर चेंडू सुंदर पद्धतीने काढलेला चेंडू पाहायचं काय होतं या ठिकाणी. 1 धाव. मला वाटतं 2 धावाची आवश्यकता असेल. जिंकण्यासाठी 2 धावाची गरज. यानंतर होणारा सामना युवा सम्राट बहाळणी वर्सेस पिलो. आणि परत त्याचा मारलेला चेंडू मात्र चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज झेल सुटतोय. गचाळाचं क्षेत्ररक्षण तालुळे संघानं मॅच सोडून दिलेला आहे आणि पिलो संघाने पुढे धडक मारलेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार पिलो आणि बहाळवणी नाणेफेक साठी यायचं आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी पिलो.